1.5 तास झाला हिची वाट बघतोय. आता आणखी किती वेळ उभं राहावं लागणार आहे काय माहित. सकाळी बापाच्या शिव्या खाल्ल्या, आता या पेपर प्रकरणावरनं हिच्या शिव्या खाव्या लागतील. प्रेयसीच्या शिव्या खाण्यासाठी ताटकळत उभा राहणारा जगातला मी पहिला माणूस असेल. बाबा बाबा मला लाल कलरचा फुगा पाहिजे. एक लाल फुगा दे रे. लाल किती? ठीक आहे. एक मिनिट येलो. हा घे. फुगेवाला दिसला की मुलं धावलीच हा, पाहिजे. मला yellow पाहिजे. color. आता किती मला ब्लू. एक येलो कलर. हा तो फुगा Yellow. लागतोच. आपको हाँ सांग ना त्यांना. ब्लू. घे हे घे घ्या पैसे. हाँ चला. मला रेड कलर. 5 रुपया दो. मेरे पास नहीं है. फोकट का नहीं मिलेगा, जा अपने बाप से 5 रुपया लेके आ. मेरे पास बाप नहीं है. चल फूट यहाँ से, होगा नहीं मिलेगा. होगा. फार वैताग आला मला तर. हे? ए, लाल पीला हरा नीला फुगा. आईला. याला कशाला बाप म्हणायचं, जीव दे म्हणे. माझ्या जागी एखादं येडं असतं तर खरंच उडी मारली असती. अरे गावातले लोक पोराला शहरात शिकायला पाठवतात, यांनी शिकायला मला गावाकडे पाठवलंय. इंजिनियर व्हायला शहरात आणलं. 8 वर्ष झाली कॉलेजात आहे, पास करायचा पत्ता नाही. आईला शिक्षण सम्राट आहे म्हणे मी. एंजेलिनाशी आता जर माझं लग्न नाही लावून दिलं ना तर मी बापाचं नावच बदलून टाकतो. त्या आईला स्वतःचं लग्न 18व्या वर्षी झालं, मी इथं 28 वर्षाचा घोडमा झालो तरी अजून लग्न नाही. स्वतःला चॉकलेट खायच्या वयात पोरग झालंय आणि आमचे केस इकडे हेरडाय करू करू काळे करायची वेळ आली तरी आमच्या अंगाला हळद लागायचा पत्ता नाही. तुम्ही तुमच्या बाबांना शिव्या का देताय? तुला काय प्रॉब्लेम आहे रे? असं केलं तर तुमचे बाबा तुम्हाला रागवतील आणि पुन्हा कधीच परत नाही येणार. अरे बापाला नसतं भ्यायचं एवढं. बाप चिडला तर आपणही चिडायचं आणि जायचं घरातनं निघून. अनवाणी पायानं उभं राहायचं असं गरम उन्हात सूर्याकडे बघत. 10 मिनिटात बोंबलत येतो का नाही बघ. खरंच? मी तसंच करतो. मग चल पळ. ओके आता शूटिंगची डेट 3 दिवसांनी. ओके बाय. हाय बेब, कसं झालं फोटोशूट? फोटोग्राफरनं काही उचलायला नाही ना लावलं? हे बघ, तुला त्याचं काय करायचंय? त्याचं मलाच करायचंय सगळं, फोटोग्राफरला काहीच करायचं नाहीये. तू बोलू नको रे माझ्याशी. जा. ए 1.5 तास इथं तुझी वाट पाहत उभा आहे ताटकळत. चल गाडीत बस. हो ऐकले तुझे प्रताप पेपर मध्ये. सरक. आहा, पेपर मध्ये ऐकतात की वाचतात? हिचं बोलणं कधी सुधारणार? सौंदर्याचा आणि बोलण्याचा काही संबंध नसतो. चल पक्या. बळवंतराव, युवराजचा फोटो पेपरात बघितला, लई लई वाईट वाटलं बघा. अहो शिंदे साहेब, मुलगा नारळ कसा निघल हे फक्त देवालाच ठाऊक असतंय. बळवंतराव, युवराजकडे आम्ही जावय म्हणून बघतो, म्हणजे त्यावेळेला तुम्ही विरोध केला नसता तर आज आता कसला विरोध करणार? पुढच्या आठवड्यात युवराजला घेऊन येतो, पहिल्या बैठकीत साखरपुडा उरकून टाकू. का थाटामाटात करू की कार्यक्रम? पोरांनी तोंड काळं केलंय, आता काय थाटमाट करणार? पर पोराचा पेपरात फोटो येऊन सुद्धा तुम्ही पोरगी देताय म्हणल्यानंतर मोठ्या मनाचंच म्हणलं पाहिजे तुम्हाला. अहो तुमच्याकडे बघून तुम्ही आहात म्हणून आमची पोरगी तुमच्या पत्रात टाकतोय बळवंतराव. हा तुम्ही चिंताच करू नका शिंदे साहेब, कसा वटण्यावर आणतो तेवढं बघा. जाऊ दे हो. अहो माणसाला दारू चालली का नाही का माणूस पाणी सुद्धा फुंकून पितोय बघा. काय अहो आमचा अनुभव. बरं ते जाऊ द्या. बरं आम्हाला वाटतंय युवराज अशी चूक काय पुन्हा करणार नाही. मला बी असंच वाटतंय. शिंदे साहेब, तुम्ही लग्नाची जोरदार तयारी सुरू करा. अहो बघाच तुम्ही चांगलं थाटामाटा जोरदार लग्न लावतो का नाही काय? बर ठेवू का फोन? ओके. शपथ अंजलिना, आय एम सॉरी. अगं मी तुला खरं तेच सांगतोय, काल मी लिंबू पाणी प्यायलो होतो, दारू प्यायलो नव्हतो. युवराज तू खोटं नको बोलूस रे. अगं खरंच सांगतोय मी तुला. अगं मला जेव्हा कळलंय
कोल्ड्रिंक्स मध्ये पेस्टिसाइड्स असतात आणि ते संडास साफ करण्यासाठी वापरतात, तेव्हापासून मी कोल्ड्रिंक्स पिणं पण सोडून दिलंय. हो का? मग तुला त्या मुलीच्या गळ्यात पडायची काय गरज होती? मी कशाला पडेन तिच्या गळ्यात जाऊन? ती कशी काय पडली काय माहिती. अगं अशा हायफाय पोरीपासून मी 4 हात लांब असतो, तुला ठाऊक आहे ना. मी फक्त तुझ्या जवळ येतो, त्यांच्यापासून लांब असतो. अच्छा, मग एक काम कर ना युवी, तू माझ्यापासून पण लांबच राहा. अंडरस्टँड? मी तुझ्याशिवाय नाही ग जगू शकत अँजेलिना. अगं एक वेळ अमर सिंग अमिताभ शिवाय जगू शकेल, पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सी, इफ यू अंडरस्टँड से अंडरस्टँड, इफ यू डोंट अंडरस्टँड से आय डोंट अंडरस्टँड, बट इफ यू अंडरस्टँड अँड से आय डोंट अंडरस्टँड, देन हाऊ डू आय अंडरस्टँड दॅट यू अंडरस्टँड. अंडरस्टँड? हसली म्हणजे राग गेला. तू असं बोललास ना की माझा राग 2 मिनिटात जातो. पण मला एक सांग ना ग, माझ्यासारखा नापास इंजिनियर तुला का ग आवडला? अगं तू तर यशस्वी मॉडेल आहेस, तुला कोणीही मिळू शकतं यार. अरे तुझा सपोर्ट नसता ना तर आज मी कुठेतरी रिसेप्शनिस्ट असली असते. तुला माहिती आहे ना, गावातून एकटीच आले. माझे आई बाबा माझ्या लहानपणीच वारले. आत्याने सांभाळलं आणि तुझ्या सपोर्टमुळे तर आज मी माझ्या पायांवर उभी आहे. चल माझा कसला सपोर्ट, अजून मी स्वतःच्या पायावर उभा नाहीये. ते आत्ता रे युवराज, पण मला खात्री आहे तू एक दिवस ना खूप मोठा माणूस होशील. मोठा? अगं आत्ताच मी 28 वर्षांचा आहे, आणखी किती मोठा हो. माझ्या आणि राहुलच्या नशिबात लग्नाचा योगच नाहीये बहुतेक. पण मला एक सांग, मला नाही वाटत तुझे बाबा आपल्या लग्नाला होकार देतील. देतील ग, फक्त लग्नानंतर तू ते पोहायचे कपडे घालणं बंद कर. पोहायचे कपडे? स्विमिंग सूट ग. जगात एवढा दुर्दैवी ड्रेस दुसरा कुठलाही नसेल. आणि ते का? अगं तू स्विमिंग सूट घालून जेव्हा एखादी सुंदर मुलगी अशी जाते तर लोक तिच्या इतरच बाबींकडे जास्त पाहतात, त्या ड्रेसकडे कोणीही पाहत नाही. चावटपणा बंद कर तुझा. वा वा, म्हणजे तुम्ही घालता तो चावटपणा नाही, आम्ही बोललो तर चावटपणा. बोंबला थिंडत असता तो घालून. बरं ते सोड, मला एक सांग, तू लग्नानंतर मला ऍड मध्ये काम करू देशील? येस ऑफ कोर्स. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? आय एम नॉट सो मीन, आय एम नॉट सो ऑर्थोडॉक्स. तुला ऍड्स कर, काय करायचं ते कर. मोठमोठ्या ऍड्स कर, अगरबत्तीच्या, टूथपेस्टच्या. टूथपेस्टची का? कारण टूथपेस्टच्या जाहिरातीत फक्त दातच दाखवायला लागतात. शट अप युवराज, तू पण ना.